नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मला हा व्हिडिओ करताना खूप आनंद होत आहे, कारण आज हा व्हिडिओ मी माझ्या एका अगदी आवडत्या पुस्तकावर करते आहे। पुस्तकाचं नाव आहे थिंक अँड ग्रो रिच। नेपोलियन हिल यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे। अगदी आयुष्यात एकदा तरी नक्की वाचावं असं पुस्तक आहे आणि त्यामुळे मला असं व्हिडिओ करताना मी परत पुस्तक वाचलं तर तरी मला तेवढाच आनंद झाला वाचताना। हे पुस्तक यातल्या आतल्या गोष्टी घ्यायच्या आधी मी सांगते की हे पुस्तक कसं झालं, म्हणजे का लिहिलं गेलं, त्याची पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे। हे पुस्तक नेपोलियन हिल यांनी अँड्रू कार्नेगी यांच्या म्हणजे इच्छेखातर हे पुस्तक लिहायला घेतलं। हे पुस्तक लिहायला 20 वर्ष लागली। त्यांनी 500 सगळ्यात श्रीमंत लोक म्हणजे अल्ट्रा रिच लोक, अल्ट्रा सक्सेसफुल लोक अमेरिकेतले त्यावेळेचे त्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्याच्यावरनं हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे। पुस्तक 1937 मध्ये 1937 मध्ये पब्लिश झालेलं आहे। तर इतकं जुनं पुस्तक आहे, पण असं म्हणतात ना की काही गोष्टी असतात त्या टाइमलेस असतात, म्हणजे ह्यातली जी शिकवण आहे ना ती आज पण तेवढीच रेलेव्हेंट आहे। आणि तेच अँड्रू कार्नेगी यांचे उद्देश तेच होता की असं काहीतरी पुस्तक लिहायला पाहिजे या लोकांचे इंटरव्ह्यूच्या आधारे की जे इतर सगळ्यांना त्या गोष्टींचा उपयोग होईल, ज्यांना आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे, ज्यांना श्रीमंत व्हायचं आहे, वेगवेगळ्या फील्ड्स मधले असेल, पण त्याचा काही फॉर्म्युला सारखं काढता येईल का की ह्या आपल्याला स्टेप्स घ्यायला पाहिजेत तुम्हाला जर का हे यश मिळवायचं असेल तर। सो हे तसं यशाचं मॅन्युअल असं समजा हे पुस्तक आहे। आणि इंटरव्ह्यू सुद्धा कुणाकुणाचे घेतले तर हेनरी फोर्ड असेल, रॉकफेलर असेल, मग थिओडर रूझवेल्ट असेल, चार्ल्स शॉब असेल, रिग्लेस जे पेपर हे बनवतात च्युइंगम ते असेल, आणि हे सगळे लोक होते ना हे सगळे सेल्फ मेड होते। म्हणजे असं नाही की त्यांना काहीतरी पिढीजात त्यांचा तो बिझनेस होता आणि त्याच्यातनं त्यांना ते श्रीमंत झालेले। हे सगळे आधी अत्यंत वाईट परिस्थितीतून वर आलेले, पण त्यांनी काय वापरलं यश मिळवण्यासाठी ह्याचं त्यांचे इंटरव्ह्यूज घेऊन त्याचा एक सूत्र त्यांनी तयार केलेली आहेत नेपोलियन हिल यांनी। सो म्हणतात ना सक्सेस लीव्स क्लूज, तर हे असे क्लूज आहेत की काय स्टेप आहेत, म्हणून त्यांनी अगदी छान स्टेप बाय स्टेप या पुस्तकात हे दिलेलं आहे की काय काय गोष्टी तुम्ही करायला पाहिजे तुम्हाला जर का यशस्वी व्हायचं असेल तर। आणि अँड्रू कार्नेगी यांचं म्हणणं होतं की या गोष्टी खरं तर शाळेत शिकवायला पाहिजेत, पण शिकवल्या जात नाहीत आणि बऱ्याच लोकांना हे म्हणून कळत नाही की हे कसं यशस्वी व्हायचं। सो टाइम म्हणजे ट्राइड अँड टेस्टेड अशा ज्या गोष्टी आहेत त्या या पुस्तकामध्ये शेअर केलेल्या आहेत। पुस्तक मराठी, हिंदी, इंग्लिश सगळ्या भाषेत आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते। मी अगदी जरूर रेकमेंड करीन की तुम्ही हे पुस्तक एकदा तरी आयुष्यात वाचावंच। तर हे पुस्तक कसं आहे ना, परवा मध्ये 6 मिनिटचा जो व्हिडिओ केला सकाळी, तर हे पुस्तक असं आहे की जे तुम्ही त्या 1 मिनिटात रोज काहीतरी त्यातलं वाचू शकता। आणि आजकालचे सुद्धा जे काही पर्सनल डेव्हलपमेंट स्पेस मधले लोक आहेत ते सुद्धा हे अगदी जरूर रेकमेंड करतात। मग टोनी रॉबिन्स असेल, ब्रायन ट्रेसी असेल, बॉब प्रॉक्टरना तर हे पहिल्यांदा पुस्तक मिळालं, त्यांनी ते वाचलं, त्याच्यानंतर अगदी आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ते हे पुस्तक रोज वाचत होते। सो तुम्ही त्यांचे व्हिडिओज वगैरे बघितले तर ते अगदी नेहमी सांगतात की हे पुस्तक त्यांचं आयुष्य किती बदललं। सो हे असं आहेत की तेव्हाही 1937 मध्ये सुद्धा ते पुस्तक रेलेव्हेंट होतं, आजही तितकंच ते रेलेव्हेंट आहे। आणि म्हणूनच आज मला हे अगदी आनंद होत आहे की आज मला हे शेअर करायला मिळत आहे तुमच्या बरोबर। तर आज कसं आहे ना, पहिलं त्यांचं काय, थिंक अँड ग्रो रिच। सो पहिलं थिंक म्हणजे काय, तर त्यांचं पहिलंच वाक्य आहे त्याच्यामध्ये की थॉट बिकम थिंग्स, थॉट्स बिकम थिंग्स। तर म्हणजे काय की पहिला विचारांनी सुरुवात होते, तर विचारांनी सुरुवात आणि मग त्याच्यानंतर कसं आहे की त्याच्यामध्ये तुमचं डिटर्मिनेशन असेल, तुमचं जिद्द असेल, तुमची चिकाटी असेल, हे सगळे पुढे ऍड होत जातात। आज ह्याच्यामध्ये ना मी सुरुवातीला त्यांनी जे 2 किस्से घेतलेले आहेत ते फक्त या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। आणि मग तुम्हाला आवडले, तुम्हाला अजून ऐकायचं असेल तर ह्याच्यामध्ये खूप अशा ऍक्शनेबल स्टेप्स, फॉर्म्युले वगैरे सारखं दिलेले आहेत की काय काय करायला पाहिजे, ते मी पुढच्या व्हिडिओज मधनं घेईन। तर मला तसं कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ह्याच्यातल्या अजून गोष्टी ऐकायच्या असतील तर आज 2 अशा गोष्टी घेणार आहेत, कारण असं ना आपण जेव्हा असं ऍक्च्युअली लोकांबद्दल ऐकतो तेव्हा आपल्यालाही प्रेरणा मिळते, नवीन आयडियाज येतात। तर आज खूप इंटरेस्टिंग आणि ऐकायला गोष्टी छानच वाटतं नेहमी। सो आज अशा मला आवडलेल्या 2 गोष्टी यातल्या मी घेते आहे। तो पहिली गोष्ट आहे ती आहे की एडविन बार्न्स या व्यक्तीची।
तर एडविन बार्न्स नावाचा एक तरुण होता. तो तरुण त्याच्या मनात त्याची अशी इच्छा होती की त्याला थॉमस एडिसन, आता ज्यांना म्हणजे ग्रेटेस्ट इन्व्हेंटर ऑफ ऑल टाइम्स वगैरे सुद्धा म्हणतात, त्या थॉमस एडिसन सायंटिस्ट बरोबर आपल्याला काम करायचं आहे. आता काम करायचंय म्हणजे त्याचं अगदी मनात त्याचा विचार अगदी क्लिअर होता की त्याला थॉमस एडिसन साठी काम करायचं नाहीये, थॉमस एडिसन बरोबर त्याचा बिझनेस असोसिएट किंवा पार्टनर म्हणून काम करायचंय. बरं, आता हा मुलगा काही जास्त शिकलेला नव्हता, परिस्थिती अत्यंत हालाखीची होती, ती लॅबोरेटरी त्याच्या जवळ पण नव्हती न्यू जर्सी मधली एडिसन यांची, पण त्याच्या डोक्यात ही कल्पना अगदी फिक्स होती की आपल्याला तेच करायचं आहे. सो त्यांनी शेवटी पैशाची जमवाजमव वगैरे करून, म्हणजे साध्या रेल्वेचं भाडं परवडत नव्हतं, एका मालगाडीत बसून त्या शेवटी न्यू जर्सीला एडिसन लॅब्सच्या इथे पोहोचला. आता लॅबच्या इथे पोहोचल्यावर त्याचे कपडे वगैरे वरनं त्याची परिस्थिती कळत होती. तर त्यांनी तिथेही असं सांगितलं नाही की मला इथे नोकरी द्या, काम द्या. त्यांनी सांगितलं की मला एडिसन यांचा बिझनेस असोसिएट किंवा पार्टनर व्हायचा आहे म्हणून मी आलो आहे. तर बाकी सगळे लोक तर हसले त्याला बघून की काय त्याची परिस्थिती आणि काय त्याची अपेक्षा आहे असं. पण एडिसननी पुढे नंतर नेपोलियन हिल्ल्यानंतर सांगितलं की त्याच्या चेहऱ्यावर एक म्हणजे विश्वास किंवा एक निश्चय दिसत होता, एक डिटर्मिनेशन दिसत होतं चेहऱ्यावर, म्हणून एडिसननी त्याला कामाला ठेवलं. आता कामाला ठेवलं म्हणजे काय, असं नाही की लगेच बिझनेस पार्टनर वगैरे करून घेतलं. त्याला सगळ्यात छोटं काम, ज्याचा काहीही त्याच्या स्वप्नाशी संबंध नाही असं काम दिलं, आणि ते म्हणजे लॅबोरेटरी झाडायचं काम. म्हणजे मिनिमम पगारावर जसे लोकांना ठेवतात तसं एडिसननी बार्न्स यांना ठेवलं. तर मग त्याचं तिथे काम सुरू झालं. त्याला फक्त एवढंच हे होतं की त्यामुळे तिथे काम मिळाल्यामुळे त्याला एडिसन त्यांचं कसं वागणूक कशी आहे, त्यांचं कसं ते विचार करतात, बाकीच्या गोष्टी त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त गोष्टी कळायला त्याला मदत झाली. आता तेव्हा की त्यांनी असा कधीही विचार केला नाही की हेच काम आपल्याला करायचं आहे. मग ते नेपोलियन इतकं छान म्हणलं आहे की त्याच्या दृष्टीनं, म्हणजे बाकी सगळ्या दृष्टीनं तो अगदी काही म्हणजे वेगळं काही काम वेगळं काम करणारा, काही स्पेशल वगैरे अजिबात नव्हता. कंपनीच्या दृष्टीनं तो अत्यंत म्हणजे हे काम करणारा, साधं काम करणारा एक व्यक्ती होता, एम्प्लॉई होता. पण ज्या क्षणी तो तेथे कामाला लागला त्या क्षणापासून बार्न्सच्या मनामध्ये तो एडिसनचा पार्टनर होता. म्हणजे ते स्वप्न त्यांनी काही हे केलं नाही, किंवा त्यांनी असंही म्हटलं नाही 6 महिने बघतो काम करून आणि काही नाही झालं तर दुसरी कंपनी बघतो किंवा इथे काय होतंय का बघतो. त्याच्याकडे काही प्लॅन बी असा काही नव्हताच की इथेच काम करायचं आणि हे ध्येय आहे, पार्टनर व्हायचं आहे. सो त्या दृष्टीनं तो जे काही मिळेल ते काम त्याच्यानंतर हळूहळू तो करायला लागला. पण असं लगेचच त्याचं काही स्वप्न पूर्ण झालं असंही नाही. आय थिंक 5-1 वर्ष लागली. एकदा काय झालं, एडिसन डिक्टेटिंग मशीन असं म्हणून एक मशीन काढलं, ज्याच्यावर तुम्ही ऑडिओ डिक्टेशन तुम्ही त्या मशीनवर देऊ शकायचा, रेकॉर्ड व्हायचं ते. मग त्याला आता एडिफोन असं म्हणतात. तर ते मशीन काढलं आणि त्याला ते झालं ते व्यवस्थित. तर त्याला ते सगळीकडे विकायचं होतं, ऑफिसेसमध्ये वगैरे. पण त्याचे एडिसनच्या कडचे जे सेल्स पर्सन होते ते काय म्हणले की नाही, त्यांना असं अजिबात वाटत नव्हतं की ते मशीन खपेल, कोणी त्याचा वापर करेल वगैरे. सो म्हणून एडिसनला त्यांनी इतरांना ते मशीन बद्दल समजवताना वगैरे सगळं या बार्न्सनी ऐकलेलं होतं, तिथेच काम करत होता तेव्हा. तर मग त्यांनी काय केलं की त्यांनी विचार केला की हे मशीन कसं वापरता येईल, त्याचे काय फायदे होतील, आणि मग त्यांनी एक मार्केटिंग प्लॅन लिहिला, सगळा रिसर्च वगैरे करून. आणि ते प्लॅन लिहिला आणि एडिसनना दाखवला. तर एडिसन काय म्हणले की नाहीतरी हे आपले कोणी सेल्समन एन्थुझियास्टिक नाहीये, काय त्यांना काही उत्साह नाहीये हे विकायचा. ते म्हणले ठीक आहे, तू विकून दाखव. सो मग बार्न्स यांनी ते विकून दाखवायचं चॅलेंज घेतलं आणि त्या चॅलेंजमध्ये तो सक्सेसफुल झाला. आणि पुढे तर त्यांनी इतके सेल्स पर्सन म्हणून विकले की एडिसननी त्याला त्याच्या पार्टनर करून घेतलं, बिझनेस असोसिएट करून घेतलं, आणि नेशन वाईड म्हणजे अख्ख्या US मध्ये ते मशीन विकायची जबाबदारी त्याचं इन्चार्ज याला केलं,
बार्न्सला केलं. सो असं म्हणायचं की म्हणजे मेड बाय एडिसन अँड इन्स्टॉल्ड बाय बार्न्स, इतकं तो प्रसिद्ध झाला. खूप पैसे मिळाले त्याच्यामुळे त्या बार्न्सला, पण खूप यशस्वी झाला तो. सो ही अशी एक खूप छान अशी इन्स्पायरिंग स्टोरी आहे की इथे बघा की म्हणजे असं ना की त्या म्हणजे शिक्षण नाही, पैसा नाही, ओळख नाही, वशिला नाही, तरी सुद्धा स्वप्न आहे. आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी नसल्या की आपण जाऊ दे, असे काहीतरी इच्छा आपल्या डोक्यात असे विचार येत असतात. पण त्या मुलाची चिकाटी इतकी होती की त्यांनी ते खरं करून दाखवलं. आणि ते खरं करण्यासाठी पडेल ते कष्ट करायची, काहीही करायची, नवीन शिकायची, ही सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्याकडे होत्या. सो त्याला ते फक्त आज जाऊन त्यांनी, आणि कधीही तो असं म्हणला नाही की मी काम करायला आलोय. पहिल्यापासून त्यांनी सांगितलं हेच होतं की मला तुमचा असोसिएट व्हायचा आहे एक दिवशी म्हणून. सो आणि मग त्याला म्हणजे एडिसननी पण ते अप्रिशिएट केलं. सो हे अशी या बार्न्सची खूप सुंदर स्टोरी आहे. पुढे मल्टीमिलियनेअर झाला, त्याचा पण इंटरव्ह्यू घेतलेला आहे. त्याच्या बाबतीत अजून 1-2 गोष्टी आहेत की सेल्स सुद्धा असं नाही ना की लगेच विकायला घेतलं आणि अख्खं हे झालं. सेल्स पर्सन जेव्हा हा बार्न्स झाला तेव्हा तो हेही बघायचा की जे आपण मशीन विकतो आहे ते पुढच्याला त्याची नक्की गरज आहे का. म्हणजे असं नाही की विकायचं आहे, कस्टमरचा सुद्धा तो तेवढाच विचार करायचा, किंवा आफ्टर सेल्स सर्व्हिस पण तो इतकी चांगली द्यायचा. म्हणून हे सगळं पुढे तो इतका यशस्वी झाला आयुष्यामध्ये. सो एक म्हणजे स्वप्न पूर्ण झालं की पण शब्द असं नाहीये, त्याला ते पूर्ण म्हणजे असोसिएट झाला आता झालं असं नाही, जास्तीत जास्त यश मिळवण्यासाठी हे सगळं लागतं. आणि नेपोलियन हिलने अजून एक त्याच्याबद्दल इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली, आय थिंक ह्या पुस्तकात नाही दुसऱ्या ह्याच्यात आहे, की त्यांनी जेव्हा सुरुवातीला नवीन सेल्स पर्सन झाला हे विकण्यासाठी वगैरे, तर त्यांनी पैसे वाचवून वगैरे दर ह्याच्यातनं सूट घेतले. तर सूट म्हणजे किती की 31 सूट घेतले त्यांनी. तर त्या काळात काही एवढे लोकांकडे कपडे नसायचे. पण मग नेपोलियन हिलनी त्याला इंटरव्ह्यू घेतला, पुढे सक्सेसफुल झाला, तर विचारला की तू एवढे सूट का घेतलेस, तुला इम्प्रेस करायचं होतं का की कस्टमरला. तर तो म्हणला की कस्टमरला इम्प्रेस करायचं तर नंतर, मला स्वतःला इम्प्रेस करायचं होतं. सो बघा की तुम्ही नीटनेटके राहायला, तुम्ही तुमचं प्रेझेंटेबल असला, ते जो रोल आहे त्याप्रमाणे तुम्ही कपडे घातले आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो. सो हे एक छोटीशी त्याच्यामध्ये ऍडिशनल बार्न्स बद्दलची माहिती आहे की जे एखादी व्यक्तीनी हे स्वप्न इतकं मोठं आहे, बऱ्याच वेळेला आपण म्हणतो स्वप्न बघतो तेव्हा हे खूप मोठं आहे, हे काही पूर्ण होणार नाही, पण चिकाटी ठेवली, पर्सिस्टन्स, तर थॉट्स कसे थिंक अँड ग्रो रिच असं होऊ शकतं. सो हा पहिली गोष्ट झाली. दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती आहे की आपण बऱ्याच वेळेला काय होतं की स्वप्न बघतो आणि प्रयत्नही करतो, पण कधी कधी एखादा टेम्पररी फेलियर येतं, म्हणजे काहीतरी अडचण येते, काहीतरी अडथळा येतो आणि त्या वेळेला आपण ते आपलं स्वप्न सोडून देतो. म्हणजे आपण म्हणतो की नाही हे बहुतेक अशक्य आहे, हे काही होणार नाहीये, म्हणून आपण प्रयत्न थांबवतो. तर आता हे बघा की ही जी दुसरा जो किस्सा आहे तो आहे डार्बी नावाच्या व्यक्तीचा. डार्बी आणि त्याचे काका, तर त्यांचं एक कोलोराडोमध्ये एक माईन होती, गोल्ड माईन, म्हणजे गोल्ड रशचा काळ इंग्लिश पिक्चरमध्ये वगैरे तुम्ही बघितला असेल तसा. तर तो गोल्ड माईन एक छोटीशी जागा होती. तर त्यांनी आधी म्हणले की गोल्ड आपण तिथे माईन करायला जाऊया. हा आणि त्याचा काका, डार्बी आणि काका, ते दोघं तिथे गेले. मग त्यांनी आधी हाताने, म्हणजे हाताने अवजार वापरून त्यांनी माईन केलं, गोल्ड लागला त्यांना. मग त्यांनी ते विकलं वगैरे आणि मग त्यांना पैसे आले. तर ते म्हणले की नाही, त्यात छान ऑपॉर्च्युनिटी आहे, आपण इथेही करायला पाहिजे, पण आता हाताने माईन मध्ये किती काम करून कसं गोल्ड मिळणार. मग ते म्हणले की नाही, आपल्याला काहीतरी आता आपल्याला इक्विपमेंट पाहिजे, मायनिंग इक्विपमेंट पाहिजे. हे सगळं पैसे नव्हते. मग नातेवाईक, शेजार पाजारचे सगळ्यांकडनं पैसे गोळा करून त्यांनी इक्विपमेंट घेतलं विकत आणि मग ते माईन करायला गेले. पहिलं 1-2 लॉटमध्ये चांगलं गोल्ड आलं, पैसे आले थोडे, पण मग नंतर त्यांनी खूप खणायला सुरुवात केली माईन इक्विपमेंटनी. पण काही झालं तरी नंतर त्यांना गोल्ड लागेच ना, म्हणजे काही येईच ना बाहेर त्याच्यातनं. मग ते करत गेले तरी काही नाही. मग ते म्हटले की बहुतेक इथलं तर सगळं संपलेलं आहे. आणि ते म्हणले की आता इक्विपमेंट आणि त्याचं म्हणजे ऑलरेडी लोकांकडनं उधार घेऊन ते घेतलेलं असतं, तर इथे काही नाही आहे, म्हणजे ते म्हणले. आणि मग त्यांनी ते सोडून दिलं आणि एका जग माणसाला, म्हणजे कबाडीवाल्याला, हे घेणाऱ्या माणसाला ते इक्विपमेंट विकलं, तेवढे तरी पैसे येतील म्हणून.
तो माणूस हुशार होता ज्यांनी ते इक्विपमेंट घेतलं. त्यांनी काय केलं की तो म्हणला बघूया तरी, म्हणून त्यांनी एका मायनिंग इंजिनियरला हायर केलं. सो बघा की एक्सपर्ट लोकांना हायर केलं की कसा फायदा होतो. तर माइन इंजिनियरनी ते साईट बघितली आणि तो म्हणला की नाही इथे गोल्ड आहे, इथे काहीतरी फॉल्ट लाईन वगैरे असं काहीतरी त्यांनी सांगितलं. आणि जिथे ते हे खोदकाम ह्यांनी थांबवलेलं होतं त्याच्यापासून फक्त 3 फुटावर खूप सोनं होतं. पण हे म्हणजे बघा की ह्यांनी सोडून दिलं आणि ते दुसऱ्या त्याचा फायदा झाला. तो कबाडीवाल्यांनी ते म्हणजे मालामाल झाला तो ते माइन करून तिकडनं. सो हे झालं. आता तुम्हालाही त्या डार्बीसाठी वाईट वाटत असणार आहे की काय हे म्हणजे 3 फुटावर त्यांनी आपलं स्वप्न सोडून दिलं मायनिंगचं आणि त्याचं सगळं नुकसान झालं. पण तसं नाहीये, त्याच्या पुढचं पण इंटरेस्टिंग आहे की त्याच्यानंतर हा जो डार्बी माणूस होता तो इन्शुरन्स एजंट झाला आणि नंतर तो युएसचा जवळजवळ नंबर 1 इन्शुरन्स एजंट झाला. तर का आता तो म्हणला की हे जे मला सेटबॅक मिळालेला होता, हे जे मला शिकवण मिळाली होती की आपण असं मध्ये सोडून द्यायचं नाही, त्याचा मला माझ्या पुढच्या बिझनेसमध्ये उपयोग झाला. कोणीही इन्शुरन्स घ्यायला नाही म्हणायचं तर मी ते नाही त्यांचा हे न करता त्यांना तरी सुद्धा प्रयत्न करत राहायचो की त्यांनी तो घ्यावा इन्शुरन्स. म्हणजे सोडून कोणीच्या नाही ऐकून मी सोडून द्यायचो नाही, मी चिकाटीने त्यांच्या बरोबर फॉलो अप करून त्यांना ते घ्यायला लावायचो. जे चूक गोल्डच्या वेळेला झालेली होती सोन्याच्या वेळेला ती त्यांनी पुन्हा नाही केली आणि असंच ती शिकवण पुढे त्याचा उपयोग करून तो नंबर 1 हे झाला, तो मल्टी मिलियनियर झाला आणि नंबर 1 इन्शुरन्स एजंट होता US मधला. सो हे 2 खूप छान किस्से आहेत की एक तर कसं विचारांनी तुम्ही कसं आधी हे रिच होऊ शकता, कारण ही सुरुवात आहे. आणि अशा या ना खऱ्या गोष्टी खूप आपल्याला प्रेरणा देतात की असं नाहीये की ते कुणाचं तरी होऊ शकतं तर मग आपल्या बाबतीतही होऊ शकतं. ह्या ज्या छोट्या गोष्टीतनं ज्या गोष्टी आपण शिकतोय त्या आपण आपल्या गोलच्या बाबतीत फॉलो करतोय. कारण हे ना नुसतंच पैशा थिंक अँड ग्रो रिच असलं तरी हे आयुष्यातल्या सगळ्या गोलसाठी येतं. म्हणजे तुम्ही तुमचं काहीतरी वेगळं करत असाल, आता बिझनेस असेल, नोकरी असेल काही, पण हे यातल्या ज्या शिकवणी आहेत, यातल्या ज्या काही स्टेप्स दिलेल्या आहेत ना, सक्सेसचा जो फॉर्म्युला दिलेला आहे स्टेप बाय स्टेप, त्याचा नक्की तुम्हाला पण उपयोग होणार आहे. सो मला सांगा तुम्हाला अजून ह्याच्यातल्या गोष्टी ऐकायला म्हणजे यातल्या पुढचे गोष्टी ऐकायला आवडतील का? आवडलं तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल ह्यांच्याबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.